गावामध्ये एक ओढाळ गाय होती. ती ओढाळ गाय कुणाच्याही शेतात शिरायची आणि कुणाचंही पीक खायची. त्याच गावात एक गोठ्यात बांधलेली बिचारी गरीब गाय होती. जेवढं मालकानं खायला घालेल तेवढंच खायची, दिवसभर गोठ्यात रवत करत बसायची. एक दिवस ओढाळ गाय गोठ्यात बांधलेल्या गायीजवळ गेली. अगं काय ग दिवसभर या गोठ्यात पडून राहतेस? अगं बाहेर बघ, जग किती सुंदर आहे, जरा गोठ्यातून बाहेर पडून तरी बघ. ती गाय बोलू लागली, मालक मला इथं पोटभर खायला घालत असेल तर मी कशासाठी बाहेर पडावं? ओढाळ गाय म्हणली, असं काय ग करतेस? रोज घरचं खाऊन एखादी दिवस धाब्यावर जेवणारी असते तीच की म्हणे, चल जायला नाही पाहिजे तो, पण तयार झाली जायला. दोन्ही गायी एका कोणीकडून मालकीला पाठीवर काढली. पण गोठ्यातली गरीब गाय सवयीप्रमाणे खाली मान घालून सरत राहिली. एवढ्यात भली मोठी काठी घेऊन शेतमालक आला. जसा शेतमालक ओढाळ गायनं पाहिला, ओढाळ गाय कुपनावरून उडी मारून निघून गेली. नेमकी तडाक्याला घावली ती बिचारी गरीब गाय घावली. काठी फुटेपर्यंत शेतमालकानं मारली. लंगडत लंगडत घरी आली. मालक म्हणला, अगं काय कमी पडलं म्हणून दुसऱ्याचं शेत खायला गेलीस? आता तुझ्या गळ्यात लोढणा बांधल्याशिवाय तू सुधारायची नाहीस. म्हणून हात जोडून सांगतो, ओढाळाच्या संगतीला लागू नका.